माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, माझे मित्र आणि राज्यसभेतील सहकारी संजय राऊत, माझे दुसरे पार्लमेंटमधले सहकारी अरविंद सावंत, ज्यांच्या लेखनाचं वाचन करून आम्ही साहित्य चळवळीत आलो असे मधु मंगेश कर्णिक, संदीप चव्हाण आमचे मित्रच आहेत आणि प्रभाकर पवारसुद्धा माझे बरेच काळ मित्र आहेत. म्हणजे ते जरी महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्तात नव्हते मी असताना, तरी पण त्यांचा आणि माझा संबंध फार जुना आहे. त्यांच्या ह्या पुस्तकाला प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी मला बोलवलं, याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे ह्या पुस्तकाबद्दल बोलणं खूप कठीण आहे. ज्यांना कोणी काय होतं मला नाही माहिती, ज्यांनी कोणी लहानपणी म्हणजे आम्ही लहान असतानाच्या आमच्या लहानपणी बाबूराव अर्नाळकर वाचलेले असतील, त्यांना गुन्हेगारीबद्दल आकर्षण वाटलं नाही तरच आश्चर्य. आणि नुसतं आकर्षण नाही तर गुन्हेगारीबद्दल प्रेम वाटणं हे सुद्धा बाबूराव अर्नाळकर त्यांनी जवळजवळ 2000 कादंबऱ्या लिहिल्या. म्हणजे 1800 कादंबऱ्या आहेत आणि 200 कथा कादंबऱ्या अशा प्रकार त्यांचा आहे. 2000 अशा त्यांनी लिहिल्या. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता की तथाकथित स्वतःला प्रतिष्ठित सुसंस्कृत समजणारा मध्यमवर्ग हा बाबूराव अर्नाळकर गुपचूप वाचत असे आणि सर्वसामान्य माणूस मात्र बाबूराव अर्नाळकर उघडपणे वाचत असे. नंतर खूप जण होते, नारायण धारप होते, रत्नाकर मतकरींनी सुद्धा लिहिलं आहे. परंतु त्या प्रकारच्या थरारक कादंबऱ्या त्या कादंबऱ्या होत्या, ती कथानकं होती. बाबूराव अर्नाळकर कधी त्या अर्थाने क्राईम रिपोर्टर वगैरे काही नव्हते. मी त्यांना भेटलो आहे, ते जवळजवळ वयाच्या 97 का 97 वर्षी वारले. आणि ते कशा लिहायचे कादंबऱ्या ह्याचं त्यांनी आम्हाला वर्णन करून सांगितलं होतं. दररोज सकाळी उठून 1 किंवा 2 कादंबऱ्यांचा फडशा पाडायचे होते. इतकं त्यांचं लेखनाचा स्पीड होता, इतकं ते लेखन करत असत. मुद्दा असा की मला क्राईमबद्दल जर काही आकर्षण वाटलं असेल तर ते बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्यातनं वाटायला सुरुवात झाली होती. दुसरा मुद्दा असा आहे की आता 50 म्हणजे 1960 साली महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून ते आत्तापर्यंत आपल्याकडचा क्राईम हा पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे 1960 ते 1970-75 पर्यंतच्या क्राईममध्ये आम्हाला नावं ऐकू यायची. ती युसुफ पटेल, हाजी मस्तान, ढोलाकिया अशा स्मगलर्सची नावं यायची. आणि त्यावेळेला स्मगलिंग म्हणजे सर्वात मोठा गुन्हा आहे अशीच आमची धारणा होती. हळूहळू तो गुन्हा कमी होऊन पॉलिटिक्सचा सर्वात मोठा गुन्हा आहे हे नंतर कळेपर्यंत तिथपर्यंत आता प्रवास झालेला आहे. म्हणजे तिथपासून ते आत्तापर्यंत. आणि ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य म्हणजे त्यावेळेचं तुम्ही बॉलिवूडचे चित्रपट जरी पाहिलेत तर त्यावेळच्या गुन्ह्यांमध्ये मॅक्झिमम काय असायचं तर स्मगलिंगचे सीन असायचे. आणि ते स्मगलिंग म्हणजे सर्वात मोठा क्राईम. मग सोन्याचं स्मगलिंग असेल का, त्यावेळेला खरं इलेक्ट्रॉनिक स्मगलिंगसुद्धा कोणी त्या चित्रपटांमध्ये दाखवलं नाही, किंवा कानूनसारखे चित्रपट असले रहस्यमय, तर त्या क्राईमला एक प्रकारे कथानकाचं स्वरूप असलेले क्राईम होते किंवा कथानकाचं स्वरूप असलेल्या चित्रपट मालिका असायच्या. त्या काळात टी व्ही नव्हता, त्यामुळे टी व्हीच्या सिरियलमधले काही असे प्रसंग नव्हते. परंतु हा क्राईम बदलत गेला. तो साहित्यातला बदलत गेला, चित्रपटातला बदलत गेला, वर्तमानपत्रातला बदलत गेला. ज्या वर्षी मी टाइम्स ऑफ इंडिया जॉईन केला, इकॉनॉमिक टाइम्स 1972 साली, त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक राव नावाचे न्यूज एडिटर होते. ते एकदम कठोर होते आणि त्यांची अशी अट होती की कधीही आपल्या बातमीमध्ये रेप किंवा बलात्कार हा शब्द वापरायचा नाही, आपण कधीही वापरायचा नाही. आणि जर तशी काही केस असेलच मॉलेस्टेशनची वगैरे तर ती आतल्या पानावरती अ यंग कॉलेज गर्ल मॉलेस्टेड अशा पद्धतीने बातमी द्यायची आणि ती अगदी लहान बातमी द्यायची. बलात्कार मुखपृष्ठावरती आणि ते सुद्धा हेडलाईन स्वरूपामध्ये येणं आणि दररोज येणं आणि त्याचं फॉलोअप येणं दररोज. आत्ता आपण पाहतोच आहे निरनिराळ्या प्रकारचे बलात्काराच्या कशा केसेस आहेत. नुसतं बदलापूर नाही, एकूणच सगळा क्राईम. आत्ता आपलं वर्तमानपत्र हे क्राईमनी व्यापलेलं आहे, नुसतं बीड नाही, सगळीकडनं. आणि इतका क्राईम असा 60 साली महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेला नव्हता, 70 सालीसुद्धा नव्हता, 80 सालीसुद्धा नव्हता. हे कारण मी स्वतःच पत्रकार होतो. मी स्वतः कित्येक वेळेला हेडलाईन ठरवलेल्या आहेत किंवा बातम्या दिलेल्या आहेत. आणि त्यावेळेला मी सुद्धा पोलीसकडे जात असे कंट्रोल रूममध्ये बातम्या आणायला,
तिकडेच खरं म्हणजे मला वाटतं माझी आणि प्रभाकर पवारांची ओळख झाली. इकॉनॉमिक टाइम्स क्राईम कव्हर करत नसे, पण इकॉनॉमिक टाइम्समध्ये पण बातम्या ज्या असायच्या त्या इकॉनॉमिक क्राईम संबंधात असायचे. त्यावेळेला लिबरलायझेशन झालेलं नव्हतं, त्यामुळे लिबरलायझेशन झालेलं नसल्यामुळे स्टॉक मार्केट रिलेटेड क्राईम जे हल्ली आपण पाहतो, अनेक स्टॉक रिलेटेड क्राईम आपण सध्या वाचतोय फ्रंट पेजवरती किंवा आतमध्ये किंवा इकॉनॉमिक टाइम्समध्ये सुद्धा, हे सुद्धा त्यावेळेला नव्हते. म्हणजे क्राईमचं स्वरूपच पूर्णपणे बदललं 1960 ते आता 2025. याच्यातली ह्या काळातली 30-35 वर्षाची जे बदललेला क्राईम आहे तो प्रभाकर पवारांनी जवळून पाहिला आहे. आणि इतक्या जवळनं पाहिला आहे की त्याचं विश्लेषण करताना त्यांना कोणताही बायस येत नाही, मनात कोणतीही अडचण होत नाही, त्यांना भीती वाटत नाही. खरं म्हणजे एवढा क्राईम कव्हर करणारा मनुष्य आज आपल्याबरोबर हयात आहे, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. नाही, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, कारण क्राईम करणाऱ्या पत्रकारांची अवस्था काय झाली मी डोळ्यांनी, जे माझे सहकारी होते इतर वर्तमानपत्रात, त्यांचं पाहिलेलं आहे. पण याचं एक कारण असं आहे की त्यांनी क्राईमबद्दल लिहिताना सुद्धा जी एक सभ्यता, जी एक ऑब्जेक्टिव्हिटी पाळायची ती आवर्जून पाळलेली आहे. त्यामुळे प्रभाकर पवार हे एक आयडियल क्राईम रिपोर्टर आहेत. तुम्ही हा थरार ग्रंथ, ज्याचा उल्लेख त्यांनी ग्रंथ म्हणून केला तो बरोबर आहे, तो ग्रंथ म्हणून वाचा. माझ्या मते तो एक खरोखर असा एक उत्तम रेफरन्स ग्रंथ होईल जर्नलिझम स्कूल्समध्ये. हाऊ टू रिपोर्ट क्राईम. जर्नलिझम स्कूल्समध्ये पूर्वी हाऊ टू रिपोर्ट इकॉनॉमिक्स, हाऊ टू रिपोर्ट बिझनेस, हाऊ टू रिपोर्ट आर्ट, हाऊ टू रिपोर्ट मंत्रालय, हाऊ टू रिपोर्ट पार्लमेंट, असे स्टडी सर्कल्स व्हायची. आता स्टडी सर्कल बंद झालेली आहेत, पण त्यासाठी हाऊ टू रिपोर्ट क्राईम, कसा कव्हर करायचा क्राईम, हे समजून घेण्यासाठी सगळ्या यंग रिपोर्टर्सनी जे जॉईन होतील त्यांनी प्रभाकर पवारांचं हे पुस्तक वाचण्याची गरज आहे. इट्स अ टेक्स्टबुक ऑफ रिपोर्टिंग क्राईम. आत्ता खरं म्हणजे त्यांच्या क्राईम या धंद्याला सर्वात उत्तम जागा कुठची असेल, सर्वात उत्तम जगातली, तर ट्रम्प यांचा अमेरिका. त्यांना संजय राऊत यांनी अमेरिकेला पाठवावं एक म्हणजे अशासाठी की क्राईम किती उच्च पदस्थापन जाऊ शकतो आणि किती सार्वत्रिक होऊ शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहे. त्यांच्यावरती अधिकृत आपल्या मनातले नाहीत किंवा मीडिया प्रमोटेड नाहीत, 36 गुन्ह्यांबद्दल त्यांना कन्व्हिक्शन झालेलं आहे. फक्त त्यांना तुरुंगात पाठवलेलं नाही. 36 गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये सर्व प्रकारचे आहेत. टॅक्स फ्रॉड्स आहेत, रिअल इस्टेट फ्रॉड्स आहेत, गुंडगिरी आहे, एवढंच काय क्लोज टू रेप आहे, हे सुद्धा ट्रम्पच्या विरुद्ध आरोप आहेत आणि ते सिद्ध पण झालेले आहेत. आणि काही तर अशा सभ्य समाजात बोलणं इष्ट नाही, पण आता ते घडलेलंच आहे. आपण काय करणार. राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा एका वेश्येनी जाहीरपणे मुलाखत देऊन सांगितलेलं आहे की हाऊ यू वॉज बिहेविंग विथ हर. हे पब्लिकमध्ये तो क्राईमचा भाग म्हणून आलेला आहे. तर अशा प्रकारे एका प्रतिष्ठित देशामध्ये, एका अत्यंत श्रीमंत आणि समृद्ध देशामध्ये, ज्याचं अनुकरण सध्या आपला तमाम मध्यमवर्ग करत असतो. जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला त्यांच्या मुलांना, आपल्या मुलांनी अमेरिकेत जावं असं वाटतं. आता तर घबराट उडाली आहे, कारण आता त्यांना घेणार पण नाही अशी भीती आहे. परंतु अमेरिका नावाचं जे आकर्षण आहे, अमेरिका नावाचं जे आकर्षण आपल्या मध्यमवर्गामध्ये विशेषतः आहे, आवाज जाईल. अमेरिका नावाचं जे आकर्षण आपल्या मध्यमवर्गामध्ये विशेषतः आहे, त्या आकर्षणाच्या मुळे आता त्याच अमेरिकेची ही अवस्था पाहून, म्हणजे केवळ डॉलर आणि रुपये आता 90 रुपयाच्या आसपास आहे म्हणून नव्हे, ते एकूणच अमेरिकेमध्ये क्राईम किती प्रतिष्ठित झालेला आहे आणि अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांना सुद्धा क्राईम कव्हर करणं कसं कमालीचं कठीण झालेलं आहे याचा उत्तम पुरावा म्हणजे मी ज्या वेळेला पत्रकारिता आलो त्यावर्षी वॉटरगेट प्रकरण सुरू झालं होतं. 1972 साली निक्सन आणि किसिंजर, निक्सन परत निवडून आले, त्यांनी किसिंजरला नेमलं होतं. 72 साली निवडून आलं आले आणि 73च्या 20 जानेवारीला त्यांचा शपथविधी झाला. त्याच वेळेला अक्षरशः जवळजवळ त्याच दिवशी वॉटरगेट नावाची बिल्डिंग आहे, त्या वॉटरगेट बिल्डिंगमध्ये काही लोक घुसले आणि त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टीचे जे दस्तऐवज होते ते चोरले. ते निक्सन आणि किसिंजर यांना हवे होते, मुख्यतः निक्सन यांना हवे होते. ते चोरताना 2 रिपोर्टर्सनी पाहिले, वुडवर्ड आणि बर्नस्टीन या दोघांनी पाहिलं आणि ते कोर्टात गेले. त्या केस सुरू झाल्यावर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं बापरे हे खूप गंभीर प्रकरण आहे. कारण त्यांनी पण कोणत्याही पत्रकारांनी, त्यावेळच्या संपादकांनी सुद्धा त्यांच्या त्या चोरीच्या बातमीची दखल घेतली नाही.
मग दुसऱ्या दिवशी कोर्टाचं हिअरिंग झालं. त्यावेळी कोर्टाच्या हिअरिंगमध्ये असं स्पष्ट झालं की तो जो माणूस होता जो ते सगळं प्रकरण लपवू पाहत होता तो व्हाईट हाऊसमधनं इन्स्ट्रक्शन घेत होता. असा रेफरन्स, फक्त रेफरन्स, 2 ओळीचा रेफरन्स त्या जजसमोर आला आणि ते ह्या 2 रिपोर्टर्सनी ऐकलं आणि त्यांनी ठरलं परस्यू केलं पाहिजे. त्यावेळेला ते जे संपादक होते त्यांनी ठरलं की मग हे प्रकरण गंभीर दिसतंय, हळूहळू सुरू केलं. पण ते प्रत्यक्ष प्रकरण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला राजीनामा देण्यापर्यंत गेलं. इट वॉज अ क्राईम स्टोरी, इट वॉज नॉट अ पॉलिटिकल स्टोरी. ती 100% क्राईम स्टोरी होती. त्या क्राईम स्टोरीचं रूपांतर पुढे 100% पॉलिटिकल स्टोरी झालं. त्या 100% पॉलिटिकल स्टोरी सत्तांतर होण्यात झालं. आणि अजूनही कोणत्याही प्रकारच्या अशा स्कॅन्डलला, वॉटरगेट स्कॅन्डल सदृश स्कॅन्डल म्हणतात की आता तो गेट शब्द बसलेला आहे आपल्याकडे. उदाहरणार्थ राफेल गेट, आठवते का राफेल गेट? राफेल गेट आपल्या पंतप्रधानांचं आहे, जसे त्यांच्या तिकडच्या राष्ट्राध्यक्षांचं आहे तसं. जर त्या प्रकारचं क्राईम रिपोर्टिंग आपल्याकडे झालं असतं त्यावेळेला तर एव्हाना मोदींना राजीनामा द्यायला लागला असता. इतकं ते प्रकरण मोठं आहे. परंतु त्या प्रकरणाबद्दल सध्या सगळीकडे चिडीचूप आहे, कारण मोदींचा मीडियावरती एवढा कंट्रोल आहे की त्याच्या संबंधात काहीही बातम्या येऊ शकत नाहीत. परंतु आत्ता जर ट्रम्पच्या अमेरिकेत प्रभाकर पवार गेले तर त्यांना तिथलं रिपोर्टिंग, क्राईम रिपोर्टिंग कसं झालं आणि त्याचा राजकारणावर परिणाम कसा झाला आणि त्याचा राजकारणावर आत्ता परिणाम कसा होतो आहे याचं वर्णन करून ते कदाचित आपल्याकडच्या रिपोर्टिंगमध्ये सुद्धा बदल तसा करू शकतील. संपादकही करू शकतील आणि तेही करू शकतील याची मला खात्री आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रभाकर पवार यांचं जे स्किल आहे तिकडे एक इंटर्नशिप स्कीम आहे. म्हणजे भारतातनं जे रिपोर्टर जातात किंवा कुठूनही, मेक्सिकोतनं, जपानमधनं, कुठेही, त्यांना तिथल्या वर्तमानपत्रांमध्ये 6 महिने किंवा वर्षभर त्यांच्या रिपोर्टर्सबरोबर फिरवून ते प्रत्यक्ष दाखवतात. मी तसं गेलेलो आहे तिकडे फिलाडेल्फियातल्या फिलाडेल्फिया रिपोर्टर नावाच्या वर्तमानपत्रात. त्या प्रकारचं ट्रेनिंग जे अमेरिकेत प्रामुख्याने 1972 ते 1982मध्ये तर अत्यंत प्रचलित होतं की अख्खं व्हिएटनाम युद्ध, संपूर्ण व्हिएटनाम युद्ध अमेरिका हारली. त्याच्यात मुख्य जरी काम शौर्य हे व्हिएटनामी जनतेचं आहे आणि व्हिएटनामी सैनिकांचं आहे, गनिमी सैनिकांचं, तेवढंच काम अमेरिकेत खुद्द अमेरिकन पत्रकारांनी केलेले व्हिएटनाम संबंधात. नाहीतर व्हिएटनामचा विजय होऊ शकला नसता. आणि तेव्हा रॉबर्ट मॅकनमारा म्हणून त्यांचे होते, त्यांनी असं ठरवलं की द वॉर इज नॉट फॉट ओनली ऑन द बॅटल फील्ड, इट इज फॉट ऑन द मीडिया फील्ड. त्या मीडिया फील्डवरती आपल्याला कंट्रोल ठेवायला पाहिजे. तेव्हापासून अमेरिकेने मीडियावरती कंट्रोल करायचं एक नवीन तंत्रज्ञान, नवीन शास्त्र बनवलं, जे शास्त्र आत्ता इकडे मोदी आणि शहा वापरत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला क्राईम रिपोर्ट आणि पॉलिटिकल रिपोर्ट, क्राईम रिपोर्टिंग आणि पॉलिटिकल रिपोर्टिंग आणि त्याच्यामुळे होणारे सत्ता बदल आणि सामाजिक बदल याचं उत्तम दर्शन प्रभाकर पवारांना अमेरिकेत होईल. मी जास्त काही बोलणार नाही. इथे नामवंत वक्ते बसले आहेत, नामवंत साहित्यिक बसलेले आहेत. मला वाटतं मी एवढंच सांगेन माझ्या शुभेच्छा देताना की प्रभाकर पवार यांची 10 पुस्तकं झाली आहेत. किती पुस्तकं होतील याच्यापेक्षा किती बदल ते घडवू शकतात समाजात पत्रकारितेत हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि ते घडवत आहेत. म्हणून मी त्यांना पुढील त्यांच्या कारकिर्दीमध्ये शुभेच्छा देऊन 4 शब्द संपवतो. धन्यवाद.